श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाममध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रविवार दिनांक 20 ते 26 एप्रिल अखेर सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पीठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। सप्ताहामध्ये शनिवार दिनांक 19 रोजी ग्रामदैवता मान सन्मान मंडल मांडणी, रविवार दिनांक 20 रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात, सोमवार दिनांक 21 रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, श्री मनोबोध याग, मंगळवार दिनांक 22 रोजी चंडी याग, बुधवार दिनांक 23 रोजी स्वामी याग, गुरुवार दिनांक 24 रोजी श्री गीताई याग, शुक्रवार दिनांक 25 रोजी श्री रुद्र याग, मल्हारी याग, शनिवार दिनांक 26 रोजी बली पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता व 10:30 वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल। दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे 6 ते 8 वाजेपर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन, सकाळी 8 वाजता भूपाळ आरती, 8:15 वाजता नित्य स्वाहाकार, सकाळी 8:30 ते 10 वाजता विशेष याग, 10:30 वाजता नैवेद्य आरती, दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती, स्वामीचरित्र सारामृत पाठ वाचन, सायंकाळी 6 वाजता औदंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती, 7 वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, 7:30 वाजता नित्यसेवा व नित्यदान असे कार्यक्रम होतील। सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा। तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यावयाची असतील त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी म्हणजेच दत्तधामशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। अनिल जासूद, नृसिंहवाडी। मराठी यस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।